मला वाटतंय चेंडू पाणी 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 घेऊन जा रे. नक्कीच वातावरण थोडा गरम असल्यामुळे 60 ची 90 झालेली दिसते मला. बघूया आता. आता चाललेले ते शशी जाधव आणि प्रेम पाटील. आता सध्याच्या कंडिशनला पाहायला गेलं ईश्वर सर, आयोजकांना काही मोबदला नसतोय. पाहायला गेलो तर यूट्यूब अंपायर स्कोरर यांचाच फायदा आहे कॉमेंटेटर वाल्यांचा. जयदेव शेख 1500 1000 रुपये भेटतात. तुम्ही यायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुमचा अतिथी कक्षामध्ये स्वागत आहे. उद्या मला वाटतं तुमच्यातर्फे मला वाटतं बिर्याणी फ्री असेल. जियाउद्दीन शेख जावलाबाई उर्फ जावलाबाई चांगले असे मला वाटतं पॅकर आहेत ते. ना काय पिले याला तू कॉमेंट्री करतो बघ ना, समज दिसत तुला. साथे कॉमेंटर अमर भगत मॅम फ्रॉम रोड फाली. पाहूया आता डू टाइम मॅच असेल ती शशिकांत जाधव नाम अमित पाटील. पाहायला गेलं तर मोर्या स्पोर्ट स्टुविन कॅपे बना स्वर्गीय प्रतिभा ताई कडके 11 रोडपाली. आणि मला वाटतं आर्यन संघ हा शंकलेमधून बाहेर झालेला आहे. हार्ड लक संपता येईल कारण आर्यन संघामध्ये जो कमबॅक केलं होतं रोहन पाटील आले होते. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी म्हणा लांबून. हे मॅन ऑफ द मॅच कोण आहे? बॉलिंग बॅटिंग आणि गोलंदाजी अजय कोहली बघ. नक्कीच मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय तो राहुल भोईर, ज्याने वैयक्तिक 26 धावा आणि गोलंदाजी करताना सेम विकेट सेम धावा अजय कोहली सारख्या दिल्या होत्या, पण धावा काढताना 26, म्हणून मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय तो राहुल. आमचे आदेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे कारण त्यांनी क्वालिफाय केलेलं आहे उद्याच्या डेट मध्ये. ना नक्कीच क्वालिफाय असं केलंय, हारून सुद्धा क्वालिफाय झालेत. हो नक्कीच. हो नक्कीच हरू सुद्धा क्वालिफाय झालेले आहे. पण रितेश भोईर तुम्हाला एक सांगतो मी का आदेश पाटील सारखा बॅट्समन असून सुद्धा ओपनिंगला आलं नाहीये, ही एक खंत आहे आम्हाला. ओपचा गट्टू आणि मला वाटतं आमचं लाईव्ह इकडे मार, लाईव्ह स्टेजवर मार. नक्कीच राहुल भोईरांचं मोठं मन आहे का त्याने मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अजय कोहली यांना ठरवलं आहे. या अजय कोहली. संदीप पाटील तुम्ही मॅन ऑफ द मॅच द्यायचे. अजय कोहली या. अजय कोहली ना सर. ईश्वर सर देतील मॅन ऑफ द मॅच अजय कोहली यांना. नक्कीच राहुल भोईरांचं मोठं मन म्हणावं लागेल का त्याही बॉल द्या बॉल. आयोजक तर स्वर्गीय प्रतिभाताई कडके 11 संघाचे सर्व प्लेयर. जर तुम्ही या मॅचला खेळले नाही, तुमची नावं लिहून घेतली तर पुढच्या वर्षी खेळू शकत नाहीत. हा बॅन डायरेक्ट बॅन. मला वाटतं जेवढे असतील 11-12 असतील तर खेळून घ्या. नक्कीच राहुल यांचं मोठं मन म्हणावं पुढच्या लागेल. वर्षी नक्कीच त्यांना बाद केलं जाईल. राहुल भोईरांचं मोठं मन. मी येऊ का युट्यूब नक्कीच स्टेजवर मारा. आमचे अजय कोहली तसं पाहायला गेलं तर रोडपल्ली गावचे जावय ना. आणि आमचे ईश्वर सर पाटील मॅन ऑफ द मॅच देतील. अजय कोहली चांगली गोलंदाजी केली अजय कोहली यांनी. नक्कीच कौतुक करावं लागेल राहुल भोईर यांचं. यांचे अजय कोहली यांची सुद्धा गोलंदाजी चांगली होती. नक्कीच पहिल्या मॅचला थोडे ते अनफिट होते मला असं वाटतंय. हो नक्कीच गोलंदाजी केली नाही मागच्या याच्यामध्ये. आणि जे प्लेयर नाहीत अमित दा जे प्लेयर नाहीत ना तुमच्यामध्ये त्यांची नावं लिहून ठेवा. नावं तुम्ही आम्हाला सांगा. हा लिहून बी द्या. आणि मला वाटतं मेंतोर गुरुनाथ ठाकूर कीपर 40+ प्लेयर आहेत ते गुरुनाथ ठाकूर. त्यांच्यामध्ये सुद्धा एक्सपिरियन्स आहे. धाव संख्या झाली ती 0.
मूर्ती लहान पण कीर्ती महान. हो नक्कीच त्यांच्यामध्ये क्षमता आहे, कारण त्यांनी एक दाखवून दिलं होतं तोंड्याला की जिथे धावा पाहिजे तरी षटकार मारला होता आणि लास्टच्या बॉलवरती षटकार 6 धावा पाहिजे त्या, सॉरी 1 बॉल 2 पाहिजे होत्या, 2 बॉल 8 पाहिजे होत्या, तिथे षटकार मारला आणि 2 बॉल आणि 1 धावा आली होती, 1 बॉल 2 आले होते धावा. सॉरी, खरंच अशी चांगली बॅटिंग करतात ते प्रेम पाटील, तेच फलंदाज प्रेम पाटील आणि नॉन स्ट्राईकला ते शशी जाधव आणि गोलंदाजी सज्ज झाले ते निखिल कडके, अमित पाटील. बघूया अमित झेल सोडलेला आहे पण चांगला असा उत्तुंग असा मारलेला फटका. 1 धाव पूर्ण, संघाची धावसंख्या झाली 1. आणि मला वाटतं दैसरगावचे भूषण भोईर त्यांनी यायचं स्टेजवरती. तुमचं अतिथी कक्षामध्ये स्वागत आहे. भूषण भोईर अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, तुमचं अतिथी कक्षामध्ये स्वागत आहे. पुन्हा एकदा मारलेला हा चौकार. संघाची धावसंख्या झाली ती 5, 2 चेंडू आणि 5 धावा. नक्की चांगला असं गाणलेलं पुष्पा. तर बघूया पुष्पा स्टाईल मध्ये खेळतोय का. ईश्वर सर तुम्हाला कसं वाटतंय का आता शशी जाधव कसं खेळणार, कारण ही दूर आहे मॅच आहे. नक्कीच मागील मॅच मध्ये शशी हा फ्लॉप ठरला होता, परंतु त्याची भरपाई या सामन्यामध्ये करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकेल. त्याने पहिल्या चेंडूत पहिलाच चौकार मारला होता, परंतु त्याला माहिती आहे की आपल्याला शेवटपर्यंत थांबून आपला संघ कशा प्रकारे विजयी होईल या दृष्टीकडून त्याला खेळ खेळणं गरजेचं आहे. हो नक्कीच, कारण मागच्या मॅच मध्ये पहिल्याच चेंडूवरती बाद झाला होता तो हा शशी जाधव. 1 धाव पूर्ण. सहा धावा. नक्कीच शशी जाधव हा कोणताही वाईट फटका मारण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला माहिती आहे आपला संघ हा आपल्यावरतीच आहे आणि आपण जर बाद झालो तर संघाची अवस्था बिकट होईल, त्यामुळे तो सावधगिरीने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. नक्की सर, कारण का हा डू डाय सामना आहे आणि करो या मरो. आणि मला वाटतं प्रेम पाटील आउट झालेले आहेत. नक्कीच आमच्या गावातले एकनाथ पाटील आणि रुद्रशेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं नक्कीच रोडपाली ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक मालक प्रतीक पाटील यांना या ठिकाणी आता आपली जबाबदारी स्वीकारण्याचा प्रयत्न करणार आणि संघाला कुठेतरी एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न हा प्रतीक पाटील आणि शशी जाधव हे 2 असेच खेळाडू आहेत की या 2 संघात पूर्ण संघ या दोन्ही खेळाडूंच्या वरती अवलंबून आहे आणि त्यांना तसा साजेसा खेळ खेळ. निखिल कडके यांची आतापर्यंत धावा दिल्या त्या, निखिल कडके यांची आतापर्यंत धावा दिल्या त्या 6 आणि हा देखील निर्धाव चेंडू. बघा सुंदर गोलंदाजी, पॉवर सर्कल मधला हा पहिला षटक होता आणि या एकच षटकामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे. म्हणजे या पहिल्या षटकामध्ये सर्कल असल्या कारणामुळे कदाचित 15 ते 20 धावांची गरज होती आणि समोर फलंदाज शशी जाधव होता, परंतु शशी जाधवला देखील त्यांनी रोखून ठेवलं आणि फक्त 6 धावा दिल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी. नक्की सर, चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि चांगला असा प्रेम पाटील सुद्धा चांगला असा फलंदाज त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो निखिल कडके. आणि आता आलेल्या स्ट्राईकला तो शशी जाधव. नक्कीच जगदीश पाटील यांचा संघ बाद फेरीत गेलेला आहे. त्यांनी पुढच्या वर्षी पूर्ण चांगली तयारी करून आरपीएल मध्ये वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. पुढचं षटक अमित पाटील. नक्की सर, जगदीश पाटील यांना मला वाटतं आतापासूनच होमवर्क करायला लागेल आणि प्रॅक्टिस करायला लागेल. त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आणि बघूया आता अमित आपल्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो शशी जाधव. हाच तो शशी जाधव, रोडपाली संघाला पहिला बाईकमॅन मिळवणारा हाच तो शशी जाधव. बघूया अमित टू शशी. आणि मी मगाशीच म्हटलं होतं
की शशी जाधवनं सावधीचा पवित्र घेतलेला याचं कारण हे आहे, त्याला माहिती आहे मागील षटकं ही कमजोर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा आपण घेऊ या दृष्टिकोनातून त्याने उत्तुंग असा षटकार मारलाय. धाव संख्या झाली ती 12. मला वाटतं आकाश यांनी झेल घेतलेला आहे, चांगला झेल घेतलेला आहे आणि शशी जाधव बाद झालेले आहेत. आता मात्र जोर का हा धीरे से लग गया शशी जाधव असा हा मोहरा आता तंबूत परततोय. म्हणजे आता कुठेतरी नक्कीच मोरिया स्पोर्ट्सचा अवस्था या ठिकाणी बिकट झालेली आहे, कारण एकमेव असा फलंदाज शशी जाधव आहे आणि तोच आता बाद झालेला आहे. आणि अमितच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार मारल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र चेंडूमध्ये शशी जाधवला बाद केलेला आहे. बघूया पुढचा चेंडू अमित आणि सामना करेल तो प्रणय पाटील. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती अमित पाटील यांची, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता. चांगला असा षटकार मारला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती बाद घेतलेला आहे. मला वाटतं अमित पाटील यांनी चांगली अशी स्ट्रॅटेजी केली होती. सर आता मला वाटतं हा संघ बॅकफूट वरती येण्याचा प्रयत्न करतील अमित पाटील. नक्कीच पंचांचा या ठिकाणी वाईटचा इशारा आहे. वाईट आणि एक धाव अशा प्रकारे 2 धावात भर झालेली आहे. अमित पाटील आता फसवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला माहिती आहे प्रणव पाटील हा रेग्युलर प्लेअर नाहीये आणि याला आपण फसू, परंतु फसवाच्या नादामध्ये गेला आणि वाईट चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे. या वाईट चेंडूच्या साह्यानं एक अजून धावा एक्स्ट्रा मिळालेली आहे आणि अशा प्रकारे धाव संख्या आहे ती 14. 1 बाद 14 2 बाद 14 सॉरी. आणि झेल बाद. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती अमित पाटील यांची. आता मात्र या ठिकाणी मोरिया स्पोर्ट्स आणि ट्विन्स कॅफे या संघाची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. दुसरं षटक अमित पाटील यांचं, पहिल्या चेंडूवरती घणाघाती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती शशी जाधव याला आउट आणि तिसऱ्या चेंडूमध्ये देखील प्रतीक पाटील यांना बाद केलेले अमित पाटील यांनी. आता मात्र मिलिंद भोईर खूपच एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंच भावेश उलवेकर यांच्याकडून वाईटचा इशारा. अशा प्रकारे धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या ती 15. 3 बाद 15. मला वाटतं बली गेल्या 2 बाद घेण्यामध्ये प्रयत्न केला होता अमितांनी, पण खराब गोलंदाजी म्हणता येईल ती. संघाची धाव संख्या 16. 3 बाद 16. आता बघूया भाया पाटील, प्रणव पाटील. चांगला असा मारलेला हा षटकार. नक्कीच प्रणव पाटीलच्या बद्दल बोलायचं झालं तर मोरिया स्पोर्ट्स या ठिकाणी स्वतः या ठिकाणी मालक आणि उत्तुंग असा षटकार. त्याला माहिती आहे की आपल्याला आता या ठिकाणी टिकून खेळणं गरजेचं आहे, कारण आपले मोहरे या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि अमितच्या या 5व्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे आणि अशा प्रकारे धावसंख्येमध्ये धर. धावसंख्या ती 22. नक्की सर, कारण मगाशी ओपनिंगला आलेला प्रणव पाटील आणि आता मला वाटतं तिसऱ्या चेंडूवरती आलेला 2 आणि हा निर्धाव 1 धाव पूर्ण. बाईच आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 23 ना 23.
धाव संख्या झाली 23. यांच्या लय धाव होतं रे ना, यांच्या लय धाव होतं, मगाशी पण लय झालं त्यांच्या धाव, माहिती ना. यांच्या लय धाव होतं. 62 धाव काढले मगाशी. आता किती आले? 23. ना 4 धावने सोडला दुसरा. नक्कीच पहिलं पराभव पत्करून दुसऱ्या सामना या ठिकाणी खेळण्यास सज्ज असलेले हे दोन्ही संघ 2 षटक समाप्त झालेले आहेत. मोरिया आणि ट्विन्स कॅप या संघाची धावसंख्या आहे 23. उरलेले 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये आपल्याला जास्तीत जास्त 50 धावापर्यंत, म्हणजे आपला संघ 50 धावापर्यंत कसा पोहोचेल हा दृष्टिकोन या 2 फलंदाजांनी आता घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया प्रणव पाटील ज्यांना आताच अमितच्या चेंडूवरती षटकार मारला होता आणि पुन्हा सुंदर असा फटका मारलेला मला वाटतंय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण निहाल पाटील यांचं आणि अतिशय उत्कृष्ट असा थ्रो आणि एकच धाव दिलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत या आरपीएल मध्ये अतिशय रंगतदार असे सामने सर्व झालेले आहेत आणि या ग्रामस्थांचा जो पाठिंबा आहे, या ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळे हा आरपीएल अतिशय चांगल्या पद्धतीने सुरळीत प्रमाणे या ठिकाणी झालेला आहे. पुन्हा असा सुंदर मारलेला चेंडू, 1 धाव पूर्ण केले आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही घेत, 1 धावावरती समाधान आणि धावसंख्या झाली ती 25. नक्कीच मिलिंद भोईर जे मला वाटतं भाया पाटील मतलब प्रणव पाटील यांना स्ट्राईक देतात 1 धाव काढून. ते चांगलं अशी बॅटिंग करतायत मिलिंद भोईर, कारण त्यांना माहिती आहे की जोपर्यंत प्रणव पाटील ग्राउंडमध्ये तो षटकार चौकार मारू शकतात. नक्कीच महेश पवार की कित्येक वर्ष झाले की मध्ये गॅप पडला होता आरपीएल मध्ये, परंतु आता या मंडळाने यो आरपीएल धमाका आयोजित करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्न अतिशय असं साधेपणाने नाही तर सुंदर पद्धतीने आयोजन त्यांनी करून दाखवले, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो. हो नक्कीच सर, जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमी आहे, कारण जे ज्यांच्यामध्ये मेहनत आहे त्यांनी मेहनत केलेली आहे. या मेहनतीचं फळ नक्कीच त्यांना चांगलं भेटेल आणि आपल्या गावासाठी जे करून दाखवतात तीच ही पोरं आपली की ज्यांना त्यांच्या मध्ये एकच होते की आरपीएल आम्हाला करून दाखवायची आणि ती खरोखर आरपीएल करून दाखवली आहे. खरंच मिलिंद भोईर यांनी मारलेला उत्तुंग असा षटकार. धाव संख्या झाली आहे ती नक्कीच 32. ताकदीचा हा खेळ आहे. या ताकदीच्या जोरावरती मिलिंद भोईर यांनी उत्तुंग असा षटकार मारलाय आणि धाव संख्येमध्ये या ठिकाणी भर पडलेली आहे. धाव संख्या ती 32. म्हणजे जसं धावांची गरज आहे तसं आता या ठिकाणी गाडी रुळावर येत आहे, जेणेकरून शेवटचा षटक हाणामारी करून 50 धावापर्यंत आपण कसं पोचू. कारण मागील सामना काही स्वर्गीय काना येरू ठाकूर आणि प्रतिभा कडके या संघामध्ये झाला होता. 68 धावांचं लक्ष असताना देखील फक्त आणि फक्त 4 धावांमध्ये हा संघ पराभूत झालेला आहे. म्हणजे यांच्यामध्ये देखील क्षमता आहे, यात मात्र शंका नाही. नक्कीच सर, कारण 68 धावा 4 ओव्हरमध्ये काढणं म्हणजे काय हे नाही. 4 ओव्हरमध्ये त्यांनी 4 धावांमध्ये फक्त हरलेले आहेत आणि कुठे मला वाटतं 2-3 बॉल डॉट पण झाले होते. गुरुनाथ ठाकूर 40+ आमचे प्लेयर गुरुनाथ ठाकूर बाउंड्रीवरती आलेले आहेत. चांगल्याशे गोल क्षेत्ररक्षण करतात ते गुरुनाथ ठाकूर. बघूया श्री किती बॉल झाले, 4 चेंडू झालेले आहेत आणि मला वाटतं मिलिंद भोईर पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न केला तर मिलिंद भोईर यांनी 2 धावा पूर्ण संघाची धाव संख्या झाली होती. आखूड टप्प्याचा चेंडू होता, हा देखील षटकार गेला असता, परंतु थोडस फलंदाज या ठिकाणी चुकला आणि मात्र 2च धावावरती समाधान मानावं लागलं. धाव संख्या आहे ती 34. मला तर वाटतंय पुढच्या चेंडूमध्ये हा फलंदाज नक्कीच षटकार मारेल. नक्कीच सर, कारण मला वाटतं त्यांच्यामध्ये ताकद भरपूर आहे, कारण त्याने आत्ता मगाशी जो मारलेला षटकार उत्तुंग असा षटकार मारला होता, पुन्हा एकदा मारलेला हा
आणि षटकार मी पहिलेच सांगितलं होतं ताकदीचा वापर केलाय तो मिलिंद भोईर यांनी. नक्कीच मी म्हटलं होतं की नाही की आखूड टप्प्याचा जर चेंडू या बॅट्समनला जर तुम्ही दिला तर मात्र हा बॅट्समन नक्कीच षटकार मारेल आणि खरंच त्याने ते करून दाखवलं. आता जरा मोर्या स्पोर्ट्सच्या खेळाडूंच्या मध्ये थोडंसं हास्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. खुद्द कॅप्टन शशी जाधव देखील थोडंसं आता खुश आहे की जेणेकरून आपला स्कोर चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे. आता तुमची गोलंदाजी अतिशय महत्वाची आहे. नक्कीच सर, कारण फलंदाजी दाखवून दिलेलं आहे का जो शशी जाधव आऊट झाला तरी काय झालं, आमच्यामध्ये पण हिंमत आहे, आम्ही पण लढू. नक्कीच खेळ आहे, खेळामध्ये काही घडू शकतोय. जरी रेग्युलर प्लेअर चांगला नाही केला, मी मगाशी म्हटलं होतं परेश कडकेचा संघ, परेश कडकेने पहिल्या चेंडूत चौकार मारून दुसऱ्या चेंडूत बाद झाला, परंतु तरी देखील त्यांनी दुसऱ्या खेळाडूंनी म्हणजे एक संघ हा एका खेळाडूवरती अवलंबून नाहीये हे करून दाखवलेलं आहे. नक्कीच सर, आता आपल्या नवीन गोलंदाज आले तो गुरुनाथ ठाकूर, फिल्डिंग सजवत आहेत ते गुरुनाथ ठाकूर, 40+ प्लेयर आहेत ते. कशी गोलंदाजी करतायत, कारण त्यांना आता उद्या नाईट खेळायची आहे आणि नाईटमध्ये बाय चान्स जर आज गोलंदाजी चांगली केली तर उद्या त्यांना बॉलिंग भेटू शकतंय. नक्कीच, कारण आता मात्र चेंडू मारलेला, आता हा कॅच दिलेली आहे आणि बाद, पहिलाच फलंदाज बाद झाला प्रणव पाटील आणि गुरुनाथ ठाकूर यांना पहिला विकेट. नक्कीच पहिलीच ओव्हर आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलेला गुरुनाथ ठाकूर यांनी. महेश पवार, तुम्ही आता म्हटलात की जर आताची जर तुम्ही गोलंदाजी चांगली केली तर येणाऱ्या उद्याच्या मॅच मध्ये आपल्याला संधी मिळेल. मग या संधीचं कसं सोनं करून दाखवायचं हा गुरु ठाकूर करून दाखवणार आहे, यात मात्र शंका नाही. सर, कारण गुरुनाथ ठाकूर हा 40+ प्लेअर आहे आणि मला वाटतं आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता आणि मला वाटतं प्रणव पाटील काही समजू शकले नाहीत आणि त्याच्यामध्ये ते झेल बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज आले ते जरा रनअप भावेश भोईर, मला वाटतं रवी भोईर यांचे सुपुत्र, मगाशी रवी भोईर यांनी झेल घेतला होता, तो देखण्यालायक होता सर. नक्कीच 40+ दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हा अतिशय सुंदर झेल त्या रवी भोईर यांनी घेतलं होतं. आताच्या मुलांनाही झेल मिळू शकत नाही, परंतु त्या ठिकाणी ते झेल मात्र त्यांनी पूर्ण केलं होतं. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावावरती समाधान मानावं लागलेलं आहे. कदाचित मिलिंद भोईर हे स्वतः स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु 2 धावा, एक धाव खूप महत्वाची असते आणि 1 धावासाठी देखील आजपर्यंत हारजीत होत असते. नक्कीच सर, कारण एक मोठ्या प्लेअर मध्ये एक हे असते का एक धावाला सुद्धा महत्व देतात ते. सुंदर कॅच, अति सुंदर कॅच साई पाटील यांच्याकडून, अति सुंदर. म्हणजे बघा, आपल्या जीवाची न पर्वा करता डाय मारून त्या ठिकाणी त्यांनी कॅच घेतलेली आहे. या प्लेअर साठी जरा एकदम जोरदार टाळ्या वाजवा. नक्कीच रोडपाली गावातील शान आन मान परेश कडके यांचे पिताश्री कानाशेठ कडके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण स्टेजवर यायचं आहे. कांचा अभिषेक डिलोन डलोर अभिषेक डलोर, चालते सर्व काही चालते. नक्कीच कांचा आता बघूया गुरुनाथ ठाकूर यांचा सामना करणार आहे आणि हरकर बॉल मारण्याचा प्रयत्न केला होता. सर, खरंच गोलंदाजी चांगली गोलंदाजी करताय तो गुरुनाथ ठाकूर. मला तर वाटतं उद्याच्या मॅच मध्ये तुम्ही याचा विचार करण्याला काही हरकत नाहीये. नक्की सर. आतापर्यंत फक्त आणि फक्त किती धावा दिल्यात? 3च धावा दिल्यात आणि 2 विकेट घेतलेले आहेत. हो, 4 चेंडू आणि कोणाच्या जागेवरती या गोलंदाजाला खेळवलं जाईल आपल्या जागे. रन आउट झालेला आहे. अभिषेक डिलोन बाद झालेले आहेत. महेश पवार हे आमच्या 40+ एक अतिशय नावाजलेले असे गोलंदाज आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाहीये. परंतु जर एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर त्याचाही विचार करण्यात येईल, यात मात्र शंका नाही. नक्की सर, चांगली गोलंदाजी करतात ते गुरुनाथ ठाकूर. आतापर्यंत फक्त 4 धावा दिल्यात 5 चेंडू मध्ये.
पण जर त्यांना जर घ्यायचं झालंच तर मग कोणाच्या जागेवरती त्यांना खेळवलं जाईल. आता आपल्याकडे जर पाहिलं तर आतापर्यंत 40+ बॉलर 4 आहेत. आता जर गुरुनाथ ठाकूरचा जर विचार जर केला तर 1 40+, आता मात्र उंचावून मारलेला चेंडू, षटकार. खरंच नक्कीच मला वाटतं कौतुक करत तेवढं मिलिंद भोईर यांचं तेवढं कमी आहे, कारण मला वाटतं प्रॅक्टिस नसताना सुद्धा त्यांनी खणखणी असे 3 षटकार मारले ते सर. धाव संख्या ती 50 धावा झालेल्या आहेत, पुरेशा अशा धावा आहेत. आता सर्व मदार जी आहे ती गोलंदाजांच्या वरती आहे. नक्कीच सर, नक्कीच आपल्या रोडपाली गावातील लहानमान शान परेश कडके जो कानपोलीमध्ये तुफानी फलंदाजी करत बाईक मनसाठी लढत आहे, त्यांचे पिताश्री आणि एकेकालचे धूमधडाकादार फलंदाज ज्यानं पेंदर या गावामध्ये 125 धावा टोकल्या होत्या, हाच तो आमचा धूमधडाकेदार फलंदाज कानाशेठ कडके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी रोडपाली ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करीत आहेत. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाजी की भल्या भल्यांना त्यांनी पाणी पाजलेलं आहे. आणि क्षेत्ररक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर काटे असलेल्या ठिकाणी देखील जरी असला तरी झेल मात्र या कानाकडकेच्या हातून कधी सुटलेला नव्हता. असे आमच्या गावातील अष्टपैलू खेळाडू कानाकडके यांचं स्वागत आहे. नक्की स्वागत कानाशेठ कडके यांचं स्वागत. आणि आता जो मॅच होते ती प्रतिभा 11 वर्सेस मोर्या स्पोर्ट, आणि मला वाटतं आता डू डाय मॅच आहे. करूया मोरो. अमित पाटील यांना किती 50 धावा पाहिजे ना, 24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे ती प्रतिभा 11 संघाला. आमचे मित्र ऋषी भोईर कुठे येत असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये दुसऱ्या देखील इकडे आगमन झालेलं आहेत. अभिमन्यू घरात कैशान स्पोर्ट्सचे ओपनर बॅट्समन काना कडके आणि अभिमन्यू घरात यांनी खूप वेळा अनेक मैदानं गाजवलेली आहेत. असे आमचे अष्टपैलू आणि ऑलराऊंडर विकेट किपर अभिमन्यू घरत यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून मी स्वागत करत आहे. नक्कीच हार्दिक स्वागत. बॉल दिले का? 2 बॉल द्यायचा. हे बॉल घेऊन जा. 2 जाणार आहे का? हे पुन्हा पकड बॉल. पुन्हा 2 बॉल घेऊन जा. बॉल घेऊन जा. बॉबीकडे दे ना ते. कधी? आता लगेच कुठं? आणि मला वाटतं पेंदर गावामध्ये आज रोडपाली संघाचा दुसरा राऊंड आहे. तर सर्वांनी जेवढ्या 11 प्लेयर आहेत त्यांनी लवकर लवकर जायचं आहे. कारण तोंडा संघ टुर्नामेंट मध्ये मी बघितलं होतं की 11 खेळाडू झाले नव्हते आणि त्यावेळेला आपल्याला पॅनल्टी लागली होती आणि त्या पॅनल्टीच्या मुळे आपल्याला हार पत्करावी लागली होती. नक्की खेळाडूंना विनंती आहे की ठीक आहे काम धंदा सर्वांचेच आहेत परंतु मॅच आहे त्यावेळेला तरी कमीत कमी 5 मिनिटं या 10 मिनिटं अगोदर तुम्ही आपण पोहोचला पाहिजे. प्लस नाईट मॅच आहे सर. हो नक्कीच, कारण आज ज्या RPL होतात आपल्या त्याच्यामध्ये 140 प्लेयर आहेत. 140 प्लेयर मध्ये आपले 12 प्लेयर सुद्धा नसतो कधी कधी. काय बॉल. त्यानंतर दुसरी एक गोष्ट मी सांगू इच्छितोय की येत्या काळामध्ये आपल्या रामनवमीचा उत्सव होणार आहे आणि या रामनवमीच्या उत्सवासाठी आपल्या गावामध्ये एक ऑर्केस्ट्रा ठेवायचं आपण आयोजन केलेलं आहे. तर ऑर्केस्ट्रासाठी जी रक्कम आहे ती खूप जास्त आहे. तरी आपल्या या सर्व खेळाडूंनाही विनंती आहे की आपल्या हातून थोडाफार हातभर आपण जर 50, 100, 200 रुपये 500 रुपये जर असे तरी मिळाले तरी एक ऑर्केस्ट्रा आपल्याला ठेवायचा आहे. त्या दृष्टिकोनातून जरा विचार करा आणि सर्वांनी आपण एक थोडासा हातभर लावावा. मी जास्त म्हणत नाहीये, प्रत्येक 140 खेळाडू आहेत तरी 100-200 जरी पकडले तरी बऱ्यापैकी रक्कम आयोजित होईल आणि मग ऑर्केस्ट्रा आपल्याला या कार्यक्रमासाठी. नक्कीच सर, कुठेतरी आपला दरवर्षी जो रामनवमीचा उत्सव होतो मोठ्या याच्यामध्ये उत्सव होतो आणि भली मोठी अशी पब्लिक आपल्या रामनवमीला असते. आणि मी एक अजूनपर्यंत तुम्हाला एक चांगली अशी गोष्ट सांगू शकतोय का प्रीतम पाटील हा सलग 5 वर्ष 12वा प्लेयर राहत होता आणि ह्या वर्षी त्याचं आगमन झालेलं आहे. प्लेइंग
11 मध्ये. नक्कीच महेश पवार, मी सांगू इच्छितोय की ज्यावेळी श्याम स्पोर्ट्स संघ खेळत होता आणि ज्यावेळी त्याचा अनुभव खूप अनुभव असतोय, कारण 12वा खेळाडू असलं ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. आम्ही त्यावेळेला विकेट किपरच्या मागे असायचो, कान्हा शेठ कडके किंवा अभिमन शेठ घरात, त्याच्यानंतर श्यामदादा पाटील सगळे खेळाडू ज्यावेळी खेळायचे आम्ही फक्त पाठीमागे असायचो आणि पाठीमागे असताना त्यांचा खेळ आम्ही पाहत असायचो आणि मग त्यांचा खेळ कसा ते खेळतात हे पाहत असतानाच आम्ही लहानाचे मोठे झालो आणि मग संघामध्ये आम्हाला थोडीशी एंट्री मिळाली आणि मग त्याच्यानंतर नक्कीच गावासाठी आम्ही पण देखील थोड्याफार प्रमाणात खेळलोय. याचं श्रेय या आमच्या वरिष्ठ खेळाडूंना नक्कीच जातोय, त्याबद्दल काही शंकाच नाहीये. नक्कीच सर, आणि त्याच पावलावरती पाऊल टाकतात. हो नक्कीच सर, मी पण सुद्धा आहे ना 12वा प्लेअर, कुठे का ना मॅच असो काम धंदा सोडून मॅचला मी 12वा प्लेअर राहायला जायचो. तर आमचा रोडपल्ली गावाचा एकदमच आयकॉनच प्लेअर आहे, त्यात शंकाच नाहीये. कुठेही मॅच असो, जमिनात असो तर आसमानात असो, परंतु महेश पवार मात्र तिथे नक्की असतोय. हो नक्कीच सर, पालीला बाईक घेऊन गेलो तो. आज देखील आरपीएल साठी सकाळी 8:30 वाजता बॅट घेऊन आलेला आहे. म्हणजे बघा किती आवड आहे, परंतु आज आपल्याला अशी अवस्था झालेली आहे की 12 व खेळाडू आपल्याला गावात मिळत नाही. नक्की सर, तर नक्कीच मी हे जे खेळाडू खेळतात खेळ जे बघायला जातात किंवा ज्यांना त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण 12वा खेळाडू राहणं काही गोष्ट म्हणजे काय लाजेची नाहीये. नाही नक्कीच सर, एक अभिमान असतो उलटा की आपण एक गावासाठी 12वा प्लेअर होतोय, अभिमानच आहे सर तो. हा, लाजण्यासारखी गोष्ट नाहीये, पण राहायला हरकत नाहीये, कारण याच्या पुढे नक्कीच तुम्ही 12वा ज्यावेळी राहणार त्यावेळी तुम्ही 11 मध्ये असणार आहात. हो नक्कीच सर, 2 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत, त्या 6 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत. शशी जाधव चांगली गोलंदाजी करतायत. नक्कीच प्रीतम पाटीलच्या बद्दल जर बोलायचं झालं की मी खूप वेळा मी शक्यतो मॅच बघायला जात नाही, परंतु ज्यावेळी मी ऑनलाईन पाहत असतो त्यावेळी 12वा खेळाडू प्रीतम पाटील म्हणजे गुड्डू हाच कंटिन्यू 5 वर्ष असायचा, परंतु हाच 12वा प्लेअर आज 11 मध्ये खेळतोय, त्याच्याबद्दल त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच सर, याला बोलतात मॅचची आवड, मॅचची आवड आणि गावाची आवड. नक्कीच सर, पुन्हा एकदा खराब चेंडू टाकलेला आहे तो शशी जाधव यांनी. धाव संख्या झाली होती 11, 4 चेंडू आणि 11 धावा झालेल्या त्या प्रतिभा 11 संघाच्या. चांगली फलंदाजी करते तो अमित पाटील, खराब गोलंदाजी करतो. या स्पोर्टला जर पाहायचं झालं तर शशी जाधवची हीच एकच ओव्हर जे आहे, हे एकच षटक आहे ते महत्वाचं आहे, कारण त्याच्यानंतरचे कदाचित गोलंदाज हे पूर्णपणे रेग्युलर गोलंदाज नाही आहेत. मग त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी निखिल कडके आणि अमित पाटील हे दोन्ही बॅट्समन घेतील यात शंका नाही. पण सर आता शशी जाधव याच्यावरतीच धावा घेतलेल्या त्या अमित पाटील यांनी. धाव संख्या झाली ती 11. पुन्हा एकदा चोटी धाव संख्या झाली ती 12. 5 चेंडू आणि 12 धावा. नक्कीच रोडपल्ली गावातले एक माजी क्रिकेटर, त्यांची आतापर्यंत जर की गोलंदाजी जर पाहिली ती देखील अचूक आहे. एकनाथ पाटील असतील किंवा सुरेश पाटील असतील किंवा जनार्दन मोहीन असतील, यांचा खेळ आम्ही जवळून पाहिलेला आहे आणि एक अष्टपैलू असे हे फलंदाज आणि गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक सुरेश पाटील यांचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 13. चांगली सुरुवात म्हणता येईल ती प्रतिभा 11 संघाची. नक्कीच मी गावातील सर्व प्रेक्षकांनाही विनंती करतोय की याच्या अगोदर ज्या मॅचेस व्हायच्या त्यावेळी आपल्याकडे कशा प्रकारचं साधन नव्हतं येण्या जाण्यासाठी, तरी देखील लोक सायकलवर मॅचेस बघायला जात होते आणि आपल्या प्लेयरांना प्रोत्साहित करत होते. परंतु आता पाहिलं तर सगळ्यांच्याकडे गाड्या घोड्या आहेत, परंतु तरी देखील 12वा प्लेअर रोडपल्ली संघाला मिळत नाही. खेदनाची गोष्ट आहे. एक टायमाला आम्ही असं सायकलवरती भाकरी कामाला जातो म्हणून सांगून भाकरी घेऊन मॅच बघायला. बघा महेश पवार स्वतः कामाला जात असताना भाकरी घेऊन जात होता आणि मॅचला जात असायचा. स्कोर झालेला आहे तो 13.
शशी जाधव यांनी वैयक्तिक 13 धावा दिल्यात त्या 6 चेंडूमध्ये. नवीन गोलंदाज आलेला आहे तो प्रेम पाटील उर्फ बाला आणि स्ट्राईकला ते निखिल कडके. चांगली अशी फलंदाजी चालू आहे ती अमित पाटील आणि निखिल कडके यांची. आतापर्यंत एकही विकेट गमावलं नाहीये आणि 13 धावा केलेल्या आहेत त्या. धाव संख्या बरोबर चाललेली आहे कारण 52 धावा पाहिजेत त्या. एखादा षटक जर मोरिया स्पोर्ट्स कडून जर कोणी जर चांगलं टाकलं किंवा 1-2 विकेट जर घेतले तर कदाचित सामन्यात थोडासा बदल पाहायला मिळेल. आणि मला तर वाटतंय कॅच सुटलेली आहे आणि जीवदान मिळाले ते निखिल कडके याला. हो नक्कीच सर. झेल हा सोडलेला आहे आणि कुठेतरी मला वाटतं आता पश्चाताप करायला लागेल. पकडो कॅच और जीतो मॅच. हो क्रिकेटमध्ये एक ती प्रथा आहे की पकडो कॅच और जीतो मॅच. जिथं झेल सोडला काल पण मला वाटतं शुभम गिलचा कॅच सोडली होती आणि त्यांनी मला वाटतं 47 रन केल्या होत्या. नक्कीच प्रणव पाटील कडून या ठिकाणी चूक झाली आणि निखिल कडकेची पहिलीच कॅच या ठिकाणी सुटलेली आहे. आता निखिल कडके नक्कीच त्याचा फायदा कशा प्रकारे घेईल ते पाहूया. आणि सुंदर असा चेंडू होता आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय प्रीतम पाटील यांच्याकडून. एक धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धाव संख्या झाली ती 18. 2 चेंडूच्या संबंधित धाव संख्या झाली ती 18. कदाचित पहिल्या चेंडूवरती जर चौकार हा गेला नसताना जर निखिल कडके जर बाद झाला असता तर नक्कीच स्वर्गीय प्रतिभा कडके 11 संघाची अवस्था थोडीशी कुठेतरी बदलली असती. नक्कीच प्रेशर मध्ये आला असता. अमित पाटील हा सुद्धा प्रेशर मध्ये आला असता. सुंदर चेंडू अमित पाटील समजू शकले नाहीत आणि हा निर्धाव चेंडू. मला वाटतं अमित पाटील हे 40+ वन डाऊनचे प्लेयर आहेत आणि त्यांना कुठेतरी दाखवून द्यायला लागेल कारण अशी जर फलंदाजी केली तर बॅकफूट वरती येईल. कदाचित आता आपण मगाशीच म्हटलं की गुरुनाथ ठाकूर सारखा नौखा गोलंदाज जर टीम मध्ये आगमन करत असेल तर दुसरा एखादा जर फलंदाज जर 40+ जर तयार झाला तर कदाचित जागा घेऊ शकेल. हो नक्कीच. मला वाटतं पुढच्या वर्षी चाललाय विचार रितेश भोयर यांचा. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र या ठिकाणी नक्कीच वाचवलेली आहे ती भावेश भोयर यांनी. नक्कीच चांगली अशी क्षेत्ररक्षण केलं तर भावेश भोयर यांनी. कारण एक धाव खूप महत्वाची असते आणि आज जर आपण सामने जर आता ICSC चॅम्पियन सुरू झालेले आहे तर न्यूझीलंड सारखा संघ आज कमीत कमीत 25-30 धावा फिल्डिंगच्या जीवावरती रोखतोय आणि त्याच त्यांचा फायदा होतोय आणि मग ते संघ विजयी होत असतो. हो नक्की सर. पण एक धावेला प्राधान्य द्यायला लागतो सर. शेवटचे 2 मारला चेंडू मला वाटतंय चौकार. स्कोर 5 चेंडू आणि 25 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आणि धाव संख्या झाली ती 25. म्हणजे आता मला तर वाटतंय 13 चेंडू आणि 27 धावांची गरज. 51 पाहिजेत. 26 धावांची गरज. 26 धावांची गरज. 13 चेंडू आणि 26 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावांची गरज. बाला आपला षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल निखिल कडके. हाच तो निखिल कडके की ज्याला मगाशी जीवदान मिळालं होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा या चौकार मारून त्यांनी केलेला आहे. आणि आता पुन्हा मात्र बाला आणि पुन्हा कॅच सोडली. पुन्हा एकदा जे सोडलेलं आहे. खरंच मला वाटतं कुठेतरी जीवदान मिळतोय तो निखिल कडके याला कारण विकेट तिथे. आता जर निखिल कडके बाद झाला असता तरी देखील मॅच
12 चेंडू आणि 25 धावांची गरज. आणि कुठेतरी मला वाटतं झेल सोडले तर प्रेम पाटील यांनी. आणि मॅच अजूनपर्यंत तुमच्या हातामध्ये आहे, पण आता विकेट काढावे लागतील, कारण जो अमित पाटील खंबा जसा फलंदाज उभा आहे तसाच निखिल कडके सुद्धा उभा आहे. नाही, ज्याला 2 असे जीवदान भेटलेले तोच निखिल कडके. नक्कीच ज्यानं मागील मॅच मध्ये जबरदस्त अशी फलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये मात्र त्याला 2 जीवदान मिळतात आणि या 2 जीवदानाचा फायदा निखिल कडके घेतो की नाही. नवीन गोलंदाज निलेश पाटील. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे, ती प्रतिभा 11 संघाला. आणि हा मारलेला षटकार. येणारे 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. कुठेतरी कमबॅक करायला लागेल निलेश पाटील, तुम्हाला कुठेतरी कमबॅक करायला लागेल. खराब गोलंदाजी म्हणता येईल, कारण पहिल्या चेंडूवरती सर षटकार मारलाय. नक्कीच ह्याच फलंदाजाला जीवदान मिळालं होतं आणि तोच फलंदाज मात्र आता षटकारांची आतिषबाजी करतोय. आणि मला तर वाटतंय लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटकार. आता मात्र मॅच स्वर्गीय प्रतिभा कडके 11 संघाकडे झुकलेला आहे. हो, कारण नक्कीच. नक्की सर, मला वाटतं कुठेतरी मिलिंद भोईर यांनी चांगली फलंदाजी केली होती, तिथे कुठेतरी पाणी मुरतंय का आणि आता झेल बाद होते का. पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे, ते पुन्हा एकदा 2 धावा संघाची धावसंख्या झाली होती. पण हा जो झेल होता हा थोडासा कठीण होता, परंतु मगाशी एकदम लॉलीपॉप कॅच होती बाळाकडे, परंतु ती देखील त्याला घेता आली नाही आणि त्याचा आता या ठिकाणी परिणाम या मोरिया स्पोर्ट्स संघाला मिळत आहे. आणि पुन्हा उंचावून मारलेला चेंडू. मला तर वाटतंय बालाने आता मात्र कॅच घेतला, पण उशीर झालाय बाळा, उशीर झाला. अजूनपर्यंत 12 धावांची गरज आहे, 11 धावांची गरज आहे. 40 धावा झालेल्या आहेत त्या प्रतिभा 11 संघाच्या. ही जर कॅच मगाशी घेतली असती तर हे 2 षटकार पाहायला मिळाले नसते. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. मला वाटतं निलेश पाटील यांना कुठेतरी कमबॅक करावे लागेल, कारण 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारलेत तुमच्या याच्यावरती. नक्कीच ग्राउंडच्या बाहेर महादेव शेठ पाटील, यदुनाथ शेठ पाटील, जनार्दन शेठ भोईर, महेश पाटील, दत्ता पगडे हे देखील खेळाचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत. या सर्व मान्यवरांचं मी मनापासून रोडपाली ग्रामस्थ यांच्या वतीनं सर्वांचं मी स्वागत करतोय की आपण रोडपाली प्रीमियर लीग साठी आपली उपस्थिती प्रार्थनेने दाखवली, त्याबद्दल मी मनापासून तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतोय. नक्कीच सर, जो प्रोत्साहन आहे तो प्रोत्साहन असंच लास्ट पर्यंत राहून द्या तुमच्याकडून. आणि बात पुन्हा एकदा झेल बाद. चांगली गोलंदाजी. थोडासा संघ मोरिया स्पोर्ट्स कडे वळलेला आहे, बघूया. आवाज नाही, आवाज उद्या आवाज पाहिजे, उद्या तो आवाज थोडा. डीजे ना तो साउंड है, साउंड डोंट डीजे, ओनली साउंड. राहून दे ना, थोडा आवाज ठेव ना बरं. ये मॅच होऊन दे. नक्कीच आता अजित पाटील यांचा पुत्र निहाल पाटील आणि अमित पाटीलचा पुतण्या, बघूया. लेदर प्लेअर आहे. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. आता थोडीशी मॅच मोरिया स्पोर्ट कडे या ठिकाणी आलेली आहे. 10 चेंडू निर्णायक चेंडू ठरू शकतोय आणि सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी निलेश पाटील यांची. 6 चेंडू
11 धावा. ही कॅच खूप महत्वाची. मी मागाशी म्हटलं की पकडो कॅच जितो मॅच, पण बाला यांनी मात्र ती कॅच सोडली आणि निखिल कडके यांनी 2 उत्तुंग षटकां मारले. त्याचा परिणाम आता मात्र संघाला थोडासा भोगावा लागलेला आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. पण सर नक्कीच जर जिथे झेल झालं असतं तर ते 12 धावा वाचल्या असत्या. ज्या आता 11 पाहिजे तिथे 23 धावाची गरज असते आज. नक्कीच. आणि आता शेवटचं षटक निर्णायक आहे. 6 चेंडू 11 धावा. बघूया मोरिया स्पोर्ट्स की प्रतिभा कडके 11. दोन संघामध्ये सुरस शशी जाधव कोणावरती भरोसा करतोय, कारण आपल्याला माहिती आहे की आता 4 गोलंदाज आणि 4 गोलंदाज कुठल्याही टीम मध्ये चौथा गोलंदाज नसतो. त्याचा फायदा बाय चान्स अमित पाटील घेऊ शकते सर. नक्कीच. अमित पाटील देखील एक अतिशय नावाजलेला असा फलंदाज आहे ज्याला खूप अनुभव आहे. परंतु आताचा गोलंदाज हे खूप चतुर आहेत. कधी कुठला बॉल टर्न करण्याचा प्रयत्न करतात, कट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अमित पाटील देखील तितकासाच त्या गोलंदाजाला साजेशी फलंदाजी करतो की नाही. सुमित पगडे हा गोलंदाज आता मला थोडं गोलंदाजीसाठी आलेला आहे. एक नौका खेळाडू आहे ज्याचं वय अजून 18 वर्ष पूर्ण नाही. परंतु हा गोलंदाज जर ही मॅच जर काढत असेल तर नक्कीच या सामन्याचा मानकरी हा सुमित पगडे ठरू शकतोय. हो नक्कीच सर. सुमित पगडे सुद्धा चांगला गोलंदाज आहे. मला वाटतं फिल्डिंग मध्ये काहीतरी फेरबदल करायला लागतील, कारण अमित पाटील सारखा चांगला फलंदाज आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची, आणि जो कंटिन्यू लेग साइड खेळतो तोच हा अमित पाटील. नक्कीच लेगला मारून हा फलंदाज जास्तीत जास्त लेग कट मारण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये तो चौकार मारून मॅच विजयाच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करेल यात मात्र शंका नाही. अरे बाबा अरे तू धावतो काय? येणारे 11 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. 1-2 बॉल जर निघाले तर मला वाटतंय संघ पुन्हा अमित पाटील अडचणीत येईल. जर एखादा 2 बॉल जर चेंडू चांगले निघाले तर, परंतु अमित पाटील तितका माघारी घेणारा खेळाडू नाहीये. तो नक्कीच षटकार मारण्याचा प्रयत्न करेल. बघूया दुसरा चेंडू सामना करेल अमित पाटील आणि पुन्हा त्याच पद्धतीचा मारलेला चेंडू त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय निलेश पाटील. 1 धाव पूर्ण केलं अमित पाटील. मात्र आता एकच धावावरती बॉलर मात्र ठिकाणी अतिशय आखूड टप्पा टाकतोय आणि आखूड टप्प्याचा चेंडूचा फायदा अमित पाटील नक्कीच मारेल. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. धाकधुकी लागलेली आहे दोन्ही संघामध्ये. धाकधुकी आहे, करो या मरो. 4 मध्ये 8 धावा पाहिजे. 4 मध्ये 8. 4 मध्ये 8. 4 मध्ये 8. बघूया निहाल पाटील. टाकली 3 चेंडू 4 धावांची गरज. खराब गोलंदाजी म्हणता येईल सर, कारण आता सामना झुकवला होता तो. कारण जर चेंडू आखूड टप्प्याचे नसते तर कदाचित फलंदाजाला मारण्यामध्ये त्यांना अडचण निर्माण झाली असते, परंतु त्यांना टप्पाच मिळतोय आणि त्या टप्प्याचा मात्र पुरेपूर फायदा या ठिकाणी निहाल पाटील यांनी घेतलेला आहे आणि पहिल्याच चेंडूवरती घणाघाती चौकार मारून संघ आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज. आता मात्र सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. आता 2 चेंडू 4 धावा. बघा एकदम रंगतदार सामना. चेसिंग कंपल्सरी आणि मला वाटतं चेसिंग कंपल्सरी असेल. दोन्ही संघाला एक सूचना आहे की जर कंपल्सरी आखूड टप्प्याचा जर चेंडू आता जर नाही टाकला आणि आताच सारखाच जर चेंडू जर टाकला तर कदाचित चित्र वेगळं दिसेल. नक्कीच सर, कारण मला वाटतं पहिले जे 2 बॉल टाकले ते खराब बॉल टाकले. ते अमित पाटील सुद्धा समजू शकले नाहीत. पहिला चेंडू त्यांचा झेल सुटला, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. ओके वाईट आहे, चेंडू वाईट आहे पण धाव नाहीये. बॉल कीपरकडे कलेक्ट झालेला आहे.
आणि आपल्या आणि वाईट आहे, जागेवर ओके. हा 2 चेंडू 3 धावा. दोघांनी स्ट्राईक सोडली तर धाव आहे. आणि निहाल आपल्या जागेवरती उभा होता आणि हा वाईट चेंडू आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. कदाचित हा वाईट चेंडू नसता तर आता मात्र मॅच चित्र वेगळं असतं. मोरिया स्पोर्टकडे आली असते, परंतु वाईट चेंडूच्या दृष्टिकोनातून 1 धाव मिळाले. 2 चेंडू 3 धावा. दोन्हीकडे सर धाकधूक चालू आहे सर. नक्कीच प्रेक्षकांना एकदम रंगतदार असा सामना पाहायला मिळतोय. कधी मॅच इकडे कधी मॅच तिकडे. पण अमित पाटील मात्र रॉन स्ट्राईकला उभा आहे. कधी एखादी धाव मिळते आणि मी स्ट्राईकला जातोय असं त्याला वाटतोय आणि मॅच जिंकतोय. बघूया. आणि सुंदर असा मारलेला चेंडू चौकार आणि मॅच विजयी. आणि मला वाटतं शंकलेमधून बाहेर झालेला आहे तो मोरिया स्पोर्ट्स संघ आणि विन झालेला आहे प्रतिभा 11 संघ. दोन्ही संघांचं अभिनंदन. चांगला असं मॅच बघायला मिळाली आहे. आणि मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय निखिल कडके. नक्कीच आता नक्कीच मॅन ऑफ द मॅच निहाल पाटील. निहाल पाटील मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. त्यांना मॅच जिंकून दिली. 2 चौकार मारलेले आहेत.